नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण पाहिलेलं होतं क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण ऍक्च्युअल नॉन कॉर्डेट्स आहे यांचं पुढे क्लासिफिकेशन बघणार आहे. याच्यातलाच सगळ्यात पहिला फायलम आपल्याला इथं बघायचा आहे, तर तो म्हणजे आहे फायलम पोरीफेरा. पोरीफेरा हा शब्द कसा तयार झाला बघा. पोरी म्हणजे ऍक्च्युअल इंडिकेट काय करतो, पोरस, आणि फेरिंग इंडिकेट करतो बिअरिंग. ओके, मग पोअर बिअरिंग असे अॅनिमल्स की ज्यांच्यामध्ये पोअर्स आहेत म्हणजे छिद्र आहेत, अशा अॅनिमल्सला काय म्हणतात की स्पॉन्जेस. अशा अॅनिमल्सला एक कॉमन नाव आहे इंग्लिशमध्ये, तर ते म्हणजे आहे स्पॉन्जेस. आणि हे सगळे प्लेस केलेले आहेत अंडर द फायलम पोरीफेरा. मग चला आपण बघूया अबाउट फायलम पोरीफेरा. ओके, कॉमन एक्झाम्पल ऑफ Phylum Porifera are Cycon and Euspongia. These are the most common examples of the sponges. आपण पुढचा पार्ट बघणार आहे, तर तो म्हणजे आहे हॅबिटॅट. जसं मी मागच्या लेक्चरला सांगितलेलं होतं, हॅबिटॅट म्हणजे काय की जिथे ते सापडतात, म्हणजे थोडक्यात त्यांचं राहण्याचं ठिकाण. ओके, स्पॉन्जेस आर मेनली aquatic in habitat. They found in marine water. Some found in fresh water. मग आपण इथे हॅबिटॅट बद्दल लिहू की हॅबिटॅट दे आर aquatic in nature. याच्यामध्ये मोस्टली दे आर marine. Some are found in fresh water. म्हणजे टोटल जेवढी काही पॉप्युलेशन आहे स्पॉन्जेसची, याच्यामधली जास्तीत जास्त पॉप्युलेशन आपल्याला समुद्राच्या पाण्यामध्ये दिसते. याच्यातली काही पॉप्युलेशन ही आपल्याला बघायला मिळते फ्रेश वॉटरमध्ये. मग त्यामुळे आपण लिहिले हॅबिटॅट दे आर aquatic in habitat किंवा दे आर aquatic in nature, मोस्टली फाउंड इन मराईन वॉटर, सम फाउंड इन फ्रेश वॉटर. अशा पद्धतीनं आपण यांच्या हॅबिटॅट बद्दल लिहितोय. दे आर सेडेंटरी. सेडेंटरी म्हणजे काय की जिथं ते एका स्थिर जागेवर आपल्याला बसलेले आढळून येतात, अशाला म्हणतात सेडेंटरी. म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये दगडावर एका ठिकाणी ते अटॅच झालेले असतात विथ द हेल्प ऑफ होल्ड फास्ट. अटॅच होण्यासाठीचं जे स्ट्रक्चर आहे याला म्हणतात होल्ड फास्ट. ओके, मग आपण इथे एक शब्द लिहू की दे आर मोस्टली मराईन. ते कसे आहेत, सेडेंटरी. सेडेंटरी म्हणजे काय, एका जागेवर स्थिर, कुठेही ते हालचाल करणार नाही. प्राणी आहेत, ते अॅनिमल आहेत, पण ते कुठेही हालचाल करत नाही, एका जागेवर स्थिर दिसतात. सम आर सॉलिटरी. म्हणजे हे कसे आहेत, सॉलिटरी म्हणजे एकटे राहणारे, कधी आपल्याला ग्रुपमध्ये किंवा कॉलनी करून राहणारे आपल्याला दिसत नाही. मग अशा पद्धतीनं आपण बघितलं इथं त्यांच्या हॅबिटॅट बद्दल. म्हणजे पाण्यामध्ये राहतात, पण पाण्यामध्ये कुठं, समुद्राच्या पाण्यामध्ये ते जास्त आढळतात. त्याच्यात मेजॉरिटी जी पॉप्युलेशन आहे ही आपल्याला कशी दिसते की एका दगडावर स्थिर अवस्थेमध्ये एका होल्डफास्टच्या मदतीनं अटॅच असलेली दिसून येते. ते कसे आहेत, सॉलिटरी आहेत, म्हणजे एकटे राहणारे, कधीही ग्रुपमध्ये राहत नाहीत किंवा आढळून येत नाहीत. अशा पद्धतीचं आपल्याला बघायला मिळतं. इट्स अबाउट देअर हॅबिटॅट. पुढचा पार्ट आहे तर तो म्हणजे आहे इट्स अबाउट बॉडी ऑर्गनायझेशन. सेकंड पॉइंट आहे इथला, तर तो म्हणजे आहे इट्स अबाउट बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे काय की त्यांचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर कसं दिसतंय. पुढचा पार्ट आहे बॉडी ऑर्गनायझेशन. बघा, आपण हे सगळ्यात सुरुवातीच्या फायलम बद्दल बघतोय. या ग्रुपमधले जे काही ऑर्गॅनिझम आहेत हे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अॅनिमल्स आहेत. म्हणजे यापेक्षा सिंपल फॉर्म मध्ये आपल्याला अॅनिमल्स हे बघायला मिळत नाही.
काल ज्या वेळेला आपण क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन मध्ये बघत होतो तर त्यावेळेला आपण एक पाहिलेलं होतं बॉडी प्लेन मध्ये सेल ऍग्रिगेट टाइप ऑफ बॉडी प्लेन. ओके, मग तोच फिनॉमिनॉन हा आपल्याला या प्राण्यांमध्ये लागू असलेला दिसतो. मग हे कसे आहेत बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये बघा, दे शो सेल ऍग्रिगेट टाइप ऑफ बॉडी प्लेन. काल मी एक्सप्लेन केलेलं होतं तुम्हाला की सेल ऍग्रिगेट टाइप ऑफ बॉडी प्लेन म्हणजे काय, की सेल्स आहेत सगळे एकत्र आहेत पण त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाहीये, त्यांनी आणखीन टिश्यू फॉर्म केलेलं नाहीये, ऑर्गन तयार झालेलं नाही, ऑर्गन सिस्टीम नाही. मग अशाला काय आपण म्हटलेलं होतं सेल ऍग्रिगेट टाइप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. मग यांच्यामध्ये आपल्याला सेल्स प्रेझेंट असलेले दिसून येतात पण टिश्यू आणि ऑर्गन्स आणखीन डेव्हलप झालेले दिसून येत नाही. तर अशा आपण शब्द वापरलेला आहे, इट इज कॉल्ड ऍज सेल ऍग्रिगेट टाइप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. कन्सिडर करा, हे एक इथं आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळतं. अॅनिमलचं नाव आहे इथं, एक्झाम्पल आहे सायकॉन. एक्झाम्पल आहे सायकॉन. ओके, मग आता सायकॉनचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं, इथं मी लाईन इंटरप्टेड केलेले आहेत बघा. हे जिथं इंटरप्ट केलेले आहेत हे कन्सिडर करा त्याच्या अंगावर असणारे पोर्स आहेत. ओके, म्हणजे छोटे छोटे ओपनिंग्स आहेत. दीज पोर्स आर नोन ऍज ऑस्टिया. म्हणजे आपण त्यांना काय म्हणलेलं, स्पॉन्जेस. म्हणजे जसे स्पंज आहेत, आपण पाटीपुसाला वगैरे बघितलेले आहेत आपण स्पंज, ते कसे आहेत तशाच पद्धतीचं यांचं नेचर आहे. पाणी हे आत बाहेर इझिली जाऊ शकतं. मग हे बाहेर आणि आत जाण्यासाठी जे छोटे छोटे ओपनिंग्स आहेत, या ओपनिंग्सला काय म्हणतात, दीज ओपनिंग्स आर कॉल्ड ऍज ऑस्टिया. मग इथं आपण लिहू की दे कन्सिस्ट ऑफ पोर्स ऑन देअर बॉडी. त्यांच्या शरीरावर हे छोटे छोटे पोर्स आहेत. तर या पोर्सला काय म्हणलेलं आहे, दीज पोर्स आर कॉल्ड ऍज ऑस्टिया. दीज पोर्स आर कॉल्ड ऍज ऑस्टिया. ऑस्टिया म्हणजे हे जे सगळे ओपनिंग्स दिसत आहेत छोटे छोटे, या सगळ्या ओपनिंग्सला आपण काय नाव दिलेलं आहे, दीज ओपनिंग्स आर नोन ऍज ऑस्टिया. हे जे छोटे ओपनिंग्स आहेत, आता मी इथं थोडंसं वाढवतोय म्हणजे तुम्हाला कळेल. हे जे ओपनिंग आहे या ओपनिंगला नाव काय आहे, दीज ओपनिंग्स आर कॉल्ड ऍज ऑस्टिया. ओके, आता यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम अशी नाहीये, स्पेशलाइज डायजेस्टिव्ह सिस्टीम नाहीये, का तर आणखीन टिश्यू आणि ऑर्गनच तयार झालेले नाहीयेत, त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम इज अब्सेंट. मग कशा पद्धतीनं ते त्यांचं अन्न घेतात या संदर्भामध्ये आपण थोडीशी माहिती बघू. ओके, इथं आपल्याला बघायला मिळतात हे ऑस्टिया, आणि ही जी रिकामी जागा आहे या सगळ्यामध्ये इथं आपल्याला ही रिकामी जागा बघायला मिळते. तर या रिकाम्या जागेचं नाव आहे स्पॉन्जिओसियॉन. सियॉन म्हणजे एम्प्टी स्पेस. ओके, एम्प्टी स्पेस म्हणजे रिकामी जागा. कुणामधली रिकामी जागा आहे, तर ती स्पॉन्जेस मधली रिकामी जागा आहे, त्यामुळे त्याला नाव काय दिलेलं आहे, इट इज कॉल्ड ऍज स्पॉन्जिओसियॉन. ओके, मग ऑर्गॅनिझम कन्सिस्ट ऑफ ए कॅव्हिटी इन देअर बॉडी. धिस कॅव्हिटी इज कॉल्ड ऍज, जसं इकडं आपण ह्याला लिहिलेलं होतं, इज कॉल्ड ऍज स्पॉन्जिओसियॉन. इट इज कॉल्ड ऍज स्पॉन्जिओसियॉन. म्हणजे रिकामी जागा आपल्याला बघायला मिळते याच्यामध्ये, तर या रिकाम्या जागेचं नाव आहे स्पॉन्जिओसियॉन. इथून ऑस्टियाच्या थ्रू हे काय करतात, पाणी जे काय आहे समुद्रातलं हे सगळं आत जाणार आहे. ते एंटर कुठं करणार आहे, इनटू ए एम्प्टी स्पेस विच इज कॉल्ड ऍज स्पॉन्जिओसियॉन. अशा पद्धतीने हे सगळं पाणी आत जाणार आहे. पाण्याबरोबर अन्न घटक जे काय असणार आहे हे सुद्धा काय होणार आहे, आत जाणार आहे. म्हणजे फूड एंटर्स विथ द हेल्प ऑफ वॉटर. पाणी पण आत जाते आणि याच्या बरोबरीनं काय होते, अन्न पण त्यांचं आत जाते. हे अन्न आता एंटर केलेलं आहे इनटू स्पॉन्जिओसियॉन. आता अन्न हे काय केलं जातं, ऍब्सॉर्ब केलं जातं, आणि ऍब्सॉर्ब करून उरलेला जो काही भाग आहे हे सगळं सोडलं जातं विथ अनदर ओपनिंग विच इज नोन ऍज ऑस्क्युलम. ओके, मग ऑस्क्युलम म्हणजे काय आहे, तर हे दुसरं ओपनिंग आहे.
स्पॉन्जेसमध्ये वरच्या बाजूला प्रेझेंट असलेलं एक अनदर ओपनिंग आहे. इट इज ए अनदर ओपनिंग प्रेझेंट ऍट द टॉप ऑफ द किंवा प्रेझेंट ऍट द अँटेरियर साइड ऑफ द स्पॉन्जेस विच इज नोन ऍज ऑस्क्युलम. मग हे पाणी आत गेलं की इकडं हे जे काही सेल्स असणार आहेत हे इथं मी एनलार्ज करून दाखवलंय, याबद्दल पण आपण बोलू. तर ते ऍब्सॉर्ब करणार आहेत आणि उरलेलं जे काही पाणी आहे किंवा जे एक्सक्रेटरी प्रोडक्ट असतील, जे काही उरलेले घटक असतील, हे सगळे हे बाहेर टाकले जाणार आहेत थ्रू द ऑस्क्युलम. ओके, मग ऑस्क्युलम म्हणजे काय इथं? इट इज ए अनदर ओपनिंग प्रेझेंट ऍट द अँटेरियर साइड ऑफ द स्पॉन्जेस. याला आपण म्हणलेलं होतं ऑस्क्युलम. आता यापासून पुढचा आपण पार्ट बघू. बघा, इथं ते न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करतात. न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करण्यासाठी इथं कुठले तरी सेल्स पाहिजेत ना. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं दे कन्सिस्ट ऑफ ए सेल. यांच्यामध्ये काय आहे? ए स्पेशलाइज सेल्स आहेत. दोज सेल्स आर नोन ऍज कोनोसाइट्स. दोज सेल्स आर नोन ऍज कोनोसाइट्स. कोनोसाइट्स कुठे आहेत? तर बघा, कन्सिडर करा की हे मी एक काय करतोय, ही रेष ही एनलार्ज करून तुम्हाला दाखवतोय. इथे हा जो पार्ट आहे कन्सिडर करा, एक हा कुठला तरी पार्ट हा मी तुम्हाला इथं एनलार्ज करून दाखवलाय. याच्यामध्ये हे फ्लॅजिलेटेड सेल्स दिसतात. फ्लॅजिलेटेड सेल्स म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये ही फ्लॅजेला प्रेझेंट आहे, स्वतःचा न्यूक्लियस आहे, असे सेल्स आहेत. तर या सेल्सचं नाव आहे दो सेल्स आर नोन ऍज कोनोसाइट्स. आणि असे कोनोसाइट्स काय करतात? फ्लॅजिलाची लोकोमोशन दाखवतात, म्हणजे फ्लॅजिलाची हालचाल करतात. आणि जे काही पाणी आलेलं आहे हे स्पॉन्जिओसिऑल मधनं हे बाहेर टाकलं जातं थ्रू द ऑस्क्युलम. म्हणजे काही सेडेंटरी म्हणजे जी काही मुवमेंट आहे आत ही क्रिएट करणार आहे पाण्याची मुवमेंट बाहेर जाण्यासाठी. तर ही पाण्याची मुवमेंट ही क्रिएट केली जाणार आहे विथ द हेल्प ऑफ कोनोसाइट. मग कोनोसाइट म्हणजे कोण आहे? तर इथं बघा, कोनोसाइट्स आर flagellated cells. These are the flagellated cells which consist of nucleus. यांच्यामध्ये स्वतःचा एक न्यूक्लियस आहे. These flagella creates the movement of a water. हे काय करणार आहे? पाण्यामध्ये हालचाल क्रिएट करणार आहे आणि असं पाणी हे काय केलं जाणार आहे? ऑस्क्युलम थ्रू बाहेर पडणार आहे. अशा पद्धतीचा हा पार्ट आपल्याला इथं बघायला मिळतो. या व्यतिरिक्त डायग्राम मध्ये मी इथं दाखवलेलं आहे बघा. ओके, सिलिका स्पिक्युल्स. सिलिका स्पिक्युल्स म्हणजे काय याच्या संदर्भात आपण थोडीशी माहिती बघू. बघा, आता याच्यामध्येच एक पार्ट क्रायटेरियामध्ये आपण पाहिलेला होता, तर तो म्हणजे होता स्केलेटन. ओके, दे कन्सिस्ट ऑफ एंडोस्केलेटन. दे कन्सिस्ट ऑफ एंडोस्केलेटन. त्यांच्यामध्ये स्वतःचा एक इंटरनली सपोर्ट देणारं एक स्ट्रक्चर आहे, तर त्याला आपण म्हटलेलं आहे एंडोस्केलेटन. हे एंडोस्केलेटन कुणापासून बनलेलं आहे? इट इज मेड अप ऑफ सिलिका स्पिक्युल्स और इट इज ऑल्सो मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. हे जे काही स्ट्रक्चर आहे हे कशापासून बनलेलं आहे? इट इज मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कधी कधी ते सिलिसियस पण आपल्याला नेचरचं बघायला मिळतं, म्हणजे सिलिकाच्या थ्रू बनलेलं बघायला मिळतं. म्हणजे हे जे काही सिलिका स्पिक्युल्स आहेत तर हे सिलिकाचे बनलेले आपल्याला दिसतात, सिलिसियस इन नेचर, और दे आर ऑल्सो मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. मग अशा पद्धतीनं ते इंटरनली सपोर्ट द्यायचं काम करतात. त्यामुळे मी इथं तुम्हाला स्टार सारखं स्ट्रक्चर काढून दाखवलेलं आहे. तर हे म्हणजे काय आहेत? ते सिलिका डिपॉझिट्स आहेत. तर याच्यामुळे हे जे काही स्पॉन्जेस आहेत यांना काय होतो? इंटरनली एक सपोर्ट मिळतो. अशा पद्धतीचं हे फंक्शन आपल्याला यांच्यामध्ये बघायला मिळतं. ओके, आता हे सगळं झालं त्यांच्या बॉडी ऑर्गनायझेशन बद्दल. हे सगळं झालं कोणाबद्दल? बॉडी ऑर्गनायझेशन, ज्याच्यामध्ये आपण आता पाहिलेलं होतं की कोनोसाइट्स म्हणजे काय की ते फ्लॅजिलेटेड सेल्स आहेत, फ्लॅजिलाच्या मदतीनं पाण्याची मुवमेंट क्रिएट करतात आणि हे अशा पद्धतीनं पाहिलेलं होतं. आणि एंडोस्केलेटन बद्दल माहिती पाहिलेली होती. आता पुढचा पार्ट आहे याच्यातला, तर तो म्हणजे आहे इट्स अबाउट द रिप्रोडक्शन. ते रिप्रोडक्शन कशा पद्धतीनं करतात याच्याबद्दल आपण थोडी माहिती बघू.
तिसरा पार्ट आहे रिप्रोडक्शन. हो, एक पॉइंट याच्यामध्ये राहिला बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये, दे आर असिमेट्रिक अॅनिमल्स, म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला सिमेट्री बघायला मिळत नाही. बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये एक पॉइंट माझ्याकडनं राहिलेला एक्सप्लेन करायचा, तर ते म्हणजे आहे दे आर असिमेट्रिक अॅनिमल्स, म्हणजे यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची सिमेट्री बघायला मिळत नाही. ओके, मग रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इज ऑफ टू टाइप, asexual reproduction and sexual reproduction. Asexual reproduction and sexual reproduction. Asexual reproduction is occur with the help of gemule and by the process of fragmentation. With the help of gemule formation and by the process of fragmentation. And sexual reproduction occurs by the formation of gamete. Sexual reproduction occur by the formation of gametes. अशा पद्धतीनं इथं आपल्याला बघायला मिळणार आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन हे जिम्यूल फॉर्मेशन, फ्रॅगमेंटेशन अँड इन सम केसेस बडिंग, अशा पद्धतीनं असेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा हे आपल्याला बघायला मिळतं. तीन प्रकारात, एक म्हणजे जिम्यूल फॉर्मेशन, दुसरं म्हणजे फ्रॅगमेंटेशन, तिसरं म्हणजे बडिंग. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. अशा पद्धतीनं सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा यांच्यामध्ये बघायला मिळणार आहे. एकदम सोपे आहेत समजून घ्यायला. आपण काय करणार आहे, इथं आपला हा पार्ट संपतोय, पण एकदा परत शांतपणे रिव्हिजन करू. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे फायलम पोरिफेरा. फायलम पोरिफेरा हा शब्द कसा तयार झाला, तर पोरी म्हणजे ऍक्च्युअल पोरस, पोरस आणि फेरिंग्स म्हणजे बिअरिंग, पोर बिअरिंग असे अॅनिमल्स की ज्यांच्या अंगावर हे पोरस आहेत. दे आर ऑल्सो नोन ऍज स्पॉन्जेस. पोरस नेचर असल्यामुळे त्यांना आणखी एक नाव दिलं गेलेलं आहे स्पॉन्जेस. कॉमन एक्झाम्पल आर सायकॉन अँड युस्पॉन्जिया. अशा पद्धतीचे हे कॉमन एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळतं. ओके, हॅबिटॅट. दे आर ॲक्वेटिक इन हॅबिटॅट, पाण्यामध्ये सापडतात. मेजरली फाउंड इन मराईन वॉटर, सम आर फाउंड इन फ्रेश वॉटर. मेजर ग्रुप आहे हा आपल्याला समुद्राच्या पाण्यामध्ये बघायला मिळतो, काही आहेत हे आपल्याला गोड्या पाण्यामध्ये बघायला मिळतात. ओके, दे आर सिडेंटरी म्हणजे एका जागी स्थिर बसलेले आपल्याला दिसून येतात. दगडावर एका जागी स्थिर असलेले दिसून येतात, लोकोमोशन यांच्यामध्ये दिसत नाही. ओके, सॉलिटरी. सॉलिटरी म्हणजे एकटे राहतात. ओके, त्यानंतर पुढे आपण पाहिलं दे आर सेडेंटरी अँड सॉलिटरी इन नेचर. मग त्यानंतरचा आपण पुढचा पार्ट पाहिलेला होता बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये दे आर असिमेट्रिक अॅनिमल्स, म्हणजे त्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची आपल्याला सिमेट्री बघायला मिळत नाही. दे आर असिमेट्रिकल अॅनिमल्स. बॉडी प्लेन. बॉडी प्लेन इज ऑफ सेल ऍग्रिगेट टाइप, मीन्स देअर इज अब्सेन्स ऑफ टिश्यू ऑर ऑर्गन. त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम ही यांच्यामध्ये अब्सेंट असलेली आपल्याला दिसून येते. ओके, दे कन्सिस्ट ऑफ स्मॉल ओपनिंग्स ऑन देअर बॉडी. दीज ओपनिंग्स आर नोन ऍज ऑस्टिया. दीज ओपनिंग्स आर नोन ऍज ऑस्टिया, through which water enters into a cavity which is known as spongiosiol. त्यांच्या शरीरामध्ये प्रेझेंट असलेली एक कॅव्हिटी आहे, या कॅव्हिटीचं नाव आहे स्पॉन्जिओसिऑल. सिऑल म्हणजे कॅव्हिटी, एम्प्टी स्पेस. कुणामधली, तर स्पॉन्जेस मधली. मग हे पाणी, अन्न हे सगळं काय झालं, एंटर केलं. अन्न जे काही आहे, जे लागणार आहे ते ऍब्सॉर्ब केलं जातं, आणि जे नको असलेले पदार्थ आहेत, एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहेत, हे काय केले जातात, बाहेर टाकले जातात थ्रू द ऑस्क्युलम विच इज प्रेझेंट ऍट द एंटेरियर साइड. ओके, त्यानंतर पुढे दे कन्सिस्ट ऑफ द स्पेशलाइज फ्लॅजिलेटेड सेल्स. दीज सेल्स आर नोन ऍज कोनोसाइट. त्यांच्यामध्ये स्वतंत्र असे फ्लॅजिला असलेले सेल्स आहेत, या सेल्सचं नाव आहे कोनोसाइट. फ्लॅजिलाचं काम काय आहे की पाण्याची मुवमेंट क्रिएट करायची आणि मग पाणी हे बाहेर टाकायचं, अशा पद्धतीचं याचं काम आहे. त्यानंतर एंडोस्केलेटन. एंडोस्केलेटन कन्सिस्ट ऑफ सिलिका स्पिक्युल्स. एंडोस्केलेटन कन्सिस्ट ऑफ सिलिका स्पिक्युल्स. त्यांचं काम काय आहे, दे गिव्स द सपोर्ट.
हे स्पिक्युल्स हे कशापासून बनलेले असतात? कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिका डिपॉझिशन पासून ते बनलेले दिसतात. अशा पद्धतीचं यांचं नेचर आपल्याला बघायला मिळतं. ओके, त्यानंतरचा आपण पुढचा पार्ट पाहिलेला होता, तर तो म्हणजे होता इट्स अबाउट द रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इज ऑफ टू टाइप, asexual reproduction and sexual reproduction. Asexual reproduction is with the help of gemule formation, fragmentation and sometimes by the process of budding. Sexual reproduction occurs by the formation of gamete. गॅमेट तयार होतात, हे गॅमेट फ्यूज होतात आणि त्यांच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. त्यामुळे इथं कुठेही पाठांतराची तशी गरज लागणार नाहीये, समजून घ्या, एकदम सोप्या पद्धतीचा हा फायलम आहे. आता आपण उद्या बघणार आहे पुढचा फायलम.